नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 24 मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी येणार आहे होळी। आपल्या हिंदू धर्माचा प्रमुख सण म्हणजे होळी। देशभरामध्ये पूर्ण उत्साहात आनंदात हा सण साजरा केला जातो। त्या 24 मार्चला म्हणजे रविवारी होळी दहन हे केले जाणार आहे। त्याचबरोबर 26 मार्चला धुलीवंदन हे साजरा केले जाणार आहे। आणि पहा, होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात। होळीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगवेगळं महत्त्व हे दिलं गेलेलं आहे आणि ह्या सणाला आपण काही वस्तू जर आपल्या घरामध्ये खरेदी केल्या तर याचं फळ हे आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं। ह्या तिथीला जर आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या घरावरती पडत असतो। आणि जर तुम्ही घरामध्ये अशा काही वस्तू आहेत तर त्या घरामध्ये होळीच्या दिवशी किंवा होळी होण्या अगोदर आपल्याला जर घरामध्ये ह्या वस्तू आपण जर घेऊन आलो तर आपल्या घरामध्ये आनंद आणि सुख समृद्धी निर्माण होते। त्याचबरोबर नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळते। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाते आणि पहा, आपल्या घरामध्ये ज्या अडचणी संकट आहेत तर ते सुद्धा दूर होऊन जातात। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत। अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरी खरेदी करून आणायच्या आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगवेगळं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे होळीला देखील वेगळंच महत्त्व आहे। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो, म्हणून ही होलिका दहन हे केलं जातं। शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात। हे उपाय जर आपण घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही प्रवेश करते आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होत असते। आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळून जाते। त्याचबरोबर घरामधली जी दारिद्र्य आहे, जे नकारात्मकता आहे, जी काही गरिबी आहे ती सुद्धा दूर होऊन जाते। पहा, होळीच्या दिवशी आपल्याला अगदी महत्त्वाची गोष्ट करायची आहे। आपण पाहिलंच असेल की अनेकदा आपल्या जीवनामध्ये यश हे प्राप्त होत नाही किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होत नाही। त्याचबरोबर घरामध्ये काही वास्तुदोष असतील आणि हा वास्तुदोष टाळण्यासाठी बघा, आंब्याची पानं 11 घेऊन त्याचं आपल्याला तोरण तयार करून ते आपल्या दरवाजाला म्हणजे मुख्य दरवाजाला लावायचं आहे। त्यामुळे घरातील वास्तुदोष तर दूर होतोच, त्याचबरोबर घराची शोभा देखील वाढवली जाते। तर आंब्याचं जे तोरण आहे तर ते तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळीच आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। आंब्यांची जी पानं आहेत तर त्याला वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे। म्हणून पहा, प्रत्येक पूजेमध्ये आपण आंब्याची पानांचा वापर करत असतो। बरोबर, आपल्याला जर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल, भरपूर असं कर्ज आपल्या घरावरती झालेलं असेल तर मग तुम्हाला होळीच्या दिवशी चांदीचं नाणं जे आहे तर ते घरी खरेदी करून आणायचं असतं। लक्ष्मीचा फोटो असणारं चांदीचं नाणं आपण घरी खरेदी करून आणायचं आहे। आता बघा, जेव्हा तुम्ही हे चांदीचं नाणं आपल्या घरी आणणार आहात तेव्हा त्यावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक वगैरे करायचा आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला ते नाणं स्वच्छ करायचं आहे आणि स्वच्छ केल्यानंतर ते आपल्याला एका लाल कपड्यामध्ये थोडीशी हळद लावून बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे। चांदीचं नाणं आपण घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या निर्माण होत असतील तर त्या आपल्या सुटतील। आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो टिकेल आणि आपल्या घरावर आपल्यावरती जे काही कर्ज आहे ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत बरोबर। बघा, आपण बऱ्याच देवघरामध्ये असं देखील पाहिलं असेल की कासव आपण ठेवत असतो। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो। त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक कासव, धातूचं कासव आपल्याला खरेदी करून आणायचं आहे। पितळाचं आणू शकता किंवा मग तुम्ही तांब्याचं देखील आणू शकता। दिवशी जर आपण कासव घरी खरेदी करून आणलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते, त्याचबरोबर खूप शुभ मानलं जातं। तर बघा, जेव्हा आपण हे कासव खरेदी करून आणणार आहात तेव्हा त्या कासवाच्या पाठीवरती कुबेर यंत्र किंवा मग श्री यंत्र असं लिहिलेलं असायला हवं।
असेच कासव आपल्याला घरी खरेदी करून आणायचं आहे. असं हे कासव आपल्या देवघरामध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करू लागते. त्याचबरोबर आपल्याला होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये बांबूचं जे रोप आहे म्हणजे लकी बांबू प्लांट मानला जातो, तर तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. आपण बघितलं असेल की बांबूचं रोप हे वास्तुशास्त्रामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे होळीपूर्वी आपल्या घरामध्ये बांबूचं रोप हे घरामध्ये घेऊन नक्की यावे. हे रोप घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होऊन जाते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार मोत्याचा जो शंख आहे तर तो घरी आवर्जून घेऊन यावा. हा शंख आपल्या देवघरामध्ये ठेवून आपल्याला त्याची नित्य पूजाही करायची आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आणि असं म्हटलं जातं शंख हा लक्ष्मी समोर ठेवल्याने आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील त्या दूर होऊ लागतात आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय आहे तर व्यवसायामध्ये काही अडचणी आहेत, तो नीट चालत नसेल तर तो सुद्धा चालायला सुरुवात होते. जर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी हा मोत्याचा शंख खरेदी करून आणायचा आहे आणि आपला व्यवसाय जिथे आहे त्या ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा. म्हटलं जातं आपण जर या दिवशी होळीच्या दिवशी असा हा उपाय केला तर आपल्या व्यवसायामध्ये बरकत निर्माण होते. त्यामुळे बंद पडलेला व्यवसाय देखील चालू होतं असं म्हटलं जातं. तर पहा, ही जी होळी आहे ती रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि 24 तारखेला आलेली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला सूर्याचं जे चित्र आहे तर ते सुद्धा खरेदी करून आणायचं. हा घरी खरेदी करून आणल्यानंतर हा जो फोटो असेल किंवा तुम्ही एखादं फ्रेम किंवा एखादं यंत्र असेल सूर्याचं ते जरी घेऊन आले तरी सुद्धा ते आपल्याला नैऋत्य दिशेला, घराच्या नैऋत्य दिशेला लावायचं आहे. आपल्याकडे हा फोटो आणणं शक्य झालं नाही तर आपल्या कुटुंबाची जी फ्रेम आहे तर ती सुद्धा तुम्ही नैऋत्य दिशेला लावू शकता. आणि जर तुम्ही सूर्यफुलाचं चित्र देखील या दिशेला लावलं तरी सुद्धा शुभ मानलं जातं. तर पहा, जर तुम्ही उगवत्या सूर्याचं चित्र आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला जर लावलं तर आपल्या घरामध्ये आपल्याला मोठा फायदा होतो. हा फोटो लावल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जर कलह होत असेल, भांडण होत असेल तर ते दूर होऊन जाते. त्यामुळे प्रत्येकाविषयी आपल्याला प्रेम वाढते आणि एकमेकांमध्ये आपुलकी देखील टिकून राहते. त्याचबरोबर शत्रूची जी वाईट नजर आहे तर ती आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर ही पडत नसते. जी वाईट नजर आहे आपल्या कुटुंबापासून, घरापासून बाहेरच राहते. त्याचबरोबर अगदी नवरा बायकोंचं पटत नाही, सतत भांडणं होत आहेत, एक ना एक शब्दाला त्यांचे भांडण होत आहेत तर आणि कुठल्याही प्रकारचं प्रेम एकमेकांमध्ये उरलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या बेडरूममध्ये होळीच्या दिवशी राधाकृष्णांचं जे फ्रेम आहे तर ती फ्रेम लावायची आहे. त्याचबरोबर आपण राधाकृष्णांची मूर्ती देखील आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता. त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती जे आपले विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा आहेत, त्यांचे फोटोसुद्धा आपण लावायचा आहे. हा फोटो आपण आपल्या मुख्य दरवाजावरती जर लावला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट संकट, नकारात्मकता, विघ्न हे येत नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं, आपल्या घरातील व्यक्तींचं हे संरक्षण होत असतं. त्याचबरोबर राधाकृष्णाची मूर्ती जर आपण बेडरूममध्ये लावली तर नवरा बायकोंमध्ये राधाकृष्णांसारखंच प्रेम हे वाढत असतं. तर पहा, अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या होळीच्या अगोदर किंवा मग होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणून लावायच्या. त्यापैकी एक जरी वस्तू तुमच्या समस्यांनुसार तुम्हाला घरामध्ये जर तुम्ही आणली तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होऊन जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.